सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 अतिमहत्वाचे प्रश्न, अतिमहत्वाच्या सराव प्रश्नपत्रिका, IBPS पॅटर्नवर आधारित IBPS प्रमाणेच मागील वर्षाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लेलिस्टमध्ये जाऊन DCC बँकेचे इतर सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला पाहूया संपूर्ण डिटेल्स, संपूर्ण सराव प्रश्नपत्रिका. तर सुरू करूया. आता याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट IBPS आणि TCS ने घेतलेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामधले प्रश्न ॲज इट इज मी तुम्हाला दाखवत आहे. उत्तरपत्रिका ज्या मला फाउंड झालेल्या आहेत त्याच्यामधले सगळे प्रश्न आपण या ठिकाणी एक एक घेतो आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता हा मराठीचा सेशन आहे तो बघून घेऊया. ठीक आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा. एकी हेच बळ वाक्यातील लुप्त क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. एकी हेच बळ असावे असं होईल का? नाही. असेल असं असतं का? नाही. तर एकी हेच बळ आहे त्यामुळे आहे हे याच्यातलं लुप्त क्रियापद आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपण फास्टली बघणार आहोत कारण बरेचसे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, परीक्षा जवळ आलेली आहे. चला दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे बघा. रिकाम्या जागी साधित क्रियापदाचे योग्य रूप आपल्याला भरायचं आहे. आईच्या आठवणीने त्याचे डोळे काय असतात? पाणावले. हे कॉमन आहे त्यामुळे याचं उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे बघा. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. की इथं लावलेलं आहे त्याच्या पुढे स्वल्पविराम आहे म्हणजेच हे कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. याच्यामध्ये 2 वाक्य आहेत. गुरुजी म्हणाले आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य. चला पुढचा प्रश्न पाहूया. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. नवनवीन व्हिडिओ असेच येत राहणार आहेत. 4 नंबरचा प्रश्न आहे बघा. रिकाम्या जागी क्रियापदाचे योग्य रूप भरा. तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला. हरावला आपण म्हणतो का? थंडावला म्हणू शकतो का? हसला असं म्हणू शकतो का? नाही. स्थिरावला. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थिरावला. तुम्हाला क्रियापद भरपूर विचारलेले आहेत. आपल्याला तेच बघायचं आहे प्रश्न कोणत्या पद्धतीचे आहेत. नेक्स्ट पाहूया प्रश्न काय आहे. याच्यामध्ये बघा वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यातल्या शब्दांचा क्रम अचूक लावायचा आहे. चित्रीकरणास प्रकाश नसल्याने लायक असा चित्रीकरण थांबवण्यात आले. याचं योग्य वाक्य आहे चित्रीकरणास लायक असा प्रकाश नसल्याने चित्रीकरण काय झालं? थांबवण्यात आले. ते तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतं. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा. याचा सुद्धा शब्दांचा अचूक क्रम लावायचा आहे. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. इथं तुम्हाला तोडून दिलेलं आहे वाक्य, मागे पुढे क्रम दिलेला आहे. तो अचूक क्रम लावायचा आणि एक चांगलं वाक्य तयार करायचं जे अचूक असेल. सो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. पाटापुढे रांगोळी ताटामध्ये माधुकरी या म्हणीचा अर्थ काय आहे? तर वरवर आदर सत्कार आपण करतो आणि मुद्द्याच्या वेळी मात्र हात दाखवतो. अशा प्रकारचा प्रश्न, अशा प्रकारची म्हण आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आतापर्यंत तुम्हाला क्रियापद, म्हणी, वाक्य नीट करा किंवा वाक्यांचा अचूक क्रम ओळखा अशा पद्धतीचं किंवा क्रियापदाचं लुप्त क्रियापद वगैरे आले. बरेच प्रकारचे प्रश्न येणार आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? प्रत्येक सर्वनामाचे प्रकार तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. पदरी बांधणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे. तर सगळेच हे आहे. स्वाधीन करणे, हवाली करणे, माथी मारणे, गळ्यात घालणे, पदरी बांधणे म्हणजे या सगळे अर्थ त्याला लागू होतात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अंग झडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर याचा योग्य अर्थ आहे कृश होणे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. लोभ या नामापासून बनलेले विशेषण दिलेल्या पर्यायातून शोधा. आपण लोभाला काय विशेषण लागतं ते बघूया. लोभस, लोभी, लोभ आणि लाभ. सो लोभ या नामापासून काय बनेल? लोभी हे विशेषण बनेल. तो पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे चालला झपाटा, मागे उडतो फुपाटा या म्हणीचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बघा ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर दिसायला चांगला पण आतून खराब आणि दिसावयास रुबाबदार पण मागे अनेक लचांडे. त्यामुळे पुढे चालला तर झपाटा पण मागं उडतो फपाटा म्हणजे आपण बघत नाही पाठीमागं आपण काय करतोय ते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया प्रश्न. नेक्स्ट प्रश्न बघा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आद्य. आद्यचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? अंतिम. आद्य म्हणजे सुरुवात. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल.
खाली दिलेलं वाक्य आहे बघा, यातल्या चुका ओळखायच्या आहेत आणि वाक्य दुरुस्त करायचं आहे आणि व्यवस्थित मांडायचं आहे. उपनिषदांमध्ये आस्तिक्यवाद या तत्वज्ञानाचा सखोल विचार मांडलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथं व्यवस्थित दिलेलं आहे बघा, उपनिषदांमध्ये नीला पहिली वेलांटी आहे, तिथं दुसरी दिलेली आहे त्या वाक्यात. त्याच्यानंतर हे आस्तिक्यवाद आहे, त्याच्यानंतर या तत्वज्ञानाचा सखोल विचार मांडलेला आहे. हे बाकीचं बरोबर आहे, फक्त उपनिषदांमध्ये ते चुकीचं होतं. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. वाक्यातल्या चुका ओळखायच्या आहेत आणि वाक्य दुरुस्त करून लिहायचं आहे. अग्निपरीक्षेनंतर शेवटी आशीर्वाद मिळाला. आता याच्यामध्ये शेवटीला दुसरी वेलांटी टीला पाहिजे, अग्निपरीक्षेनंतर जोडून पाहिजे आणि ठीक आहे, आशीर्वाद बरोबर आहे. मिळाला याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह नाही तर फुल स्टॉप पाहिजे, पूर्णविराम पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. वास्तव, प्रत्यक्ष, सत्य या अर्थाचा शब्द पर्यायातून शोधायचा आहे. वास्तव, प्रत्यक्ष, सत्य म्हणजेच यथार्थ. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बाकीचे ऑप्शन याला मॅचच होत नाहीत बघा तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न पाहूया. निर्भत्सना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द द्या. तर स्तुती. निर्भत्सना म्हणजे त्याचा द्वेष करणं, भेद करणं, निंदा करणं, नालस्ती करणं आणि त्याचा विरुद्धार्थी विचारलेला आहे म्हणजे स्तुती करणं, स्तुती सुमणं, उधळणं. ठीक आहे, 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या वाक्यातील चुका ओळखून त्या दुरुस्त करा आणि नवीन गोष्टीचे निरीक्षण दीपक करत होता. ठीक आहे, दुरुस्त करायचं आहे आणि ते नवीन गोष्टीचं निरीक्षण करून दीपक करत होता. मग आता याच्यातल्या चुका ओळखायच्या आहेत. नवीन शब्द कसा लिहिलाय बघा, पहिली वेलांटी इथं दुसरी पाहिजे, दीपकला सुद्धा दुसरी वेलांटी दीला पाहिजे आणि निरीक्षणला रीला दुसरी वेलांटी पाहिजे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार. उदारला विरुद्धार्थी काय आहे? अनुदार. ठीक आहे, याचं 1 नंबर प्रश्नाचं उत्तर होईल. सुबत्ता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुर्भिक्ष. सुबत्ता म्हणजे विपुल प्रमाणात, भरपूर प्रमाणात असलेलं आणि दुर्भिक्ष म्हणजे ते कदापि न मिळणे, दुर्भिक्ष असणे, दुर्लक्षित असणे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यात आलेल्या सर्वनामांचा प्रकार सांगा. स्वतः हे एक सर्वनाम आहे आणि ते आत्मवाचक सर्वनाम आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॅश जलद धावणाऱ्या मुली आहेत या वाक्यात येणारे दर्शक सर्वनाम कोणते? ह्या जलद धावणाऱ्या मुली आहेत, आपण त्यांच्याबद्दल सांगतोय, तर ते दर्शक सर्वनाम आलं पाहिजे ह्या. ठीक आहे, सो पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर होईल. हे आपण मराठीचे प्रश्न सगळे पाहिलेले आहेत IBPS पॅटर्न मधले. IBPSचे आलेले प्रश्न आहेत TCS IBPSचे. आता नंतर आपण GSचे पाहूया. ठीक आहे, असेच प्रश्न DCS बँकेत येणार आहेत, त्यामुळं तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, चला नेक्स्ट व्हिडिओ पाहूया.